तर मंडळी, आज आम्ही निघालो एका नवीन ठिकाणी. आता आम्ही म्हणजे मी आणि आरुष, कारण मम्मी वगैरे तिथे अगोदर जाऊन आलेले आहेत, परंतु माझ्या आणि आरुषसाठी हे नवीन ठिकाण आहे. लग्नाच्या तब्बल 7 वर्षानंतर आज मी सगळ्यांना भेटायला निघाली. याची उत्सुकता तर माझ्या मनामध्ये खूप आहे. असं असतं ना, एकदा का लग्न झालं की माहेरचा अर्ध तर गणोगत सुटून जातो. म्हणजे सगळ्यांची भेट होत नाही. काही गाठीभेटी न झाल्याने त्यांचा संवादही तुटतो. काहींना तर मोबाईलवर सुद्धा बोलणं होत नाही. मला तर फोनवर बोलायला वेळ असतो, पण पुढचे कामात असतात ना, त्यामुळे त्यांच्याशी नीट बोलणंही होत नाही. ह्या 7 वर्षामध्ये जी माझ्या लग्नामध्ये छोटी मोठी मुलं होती ना, ती आज ओळखायला सुद्धा येत नाहीत आणि कित्येकांची लग्नसुद्धा झाली. तर आज मी ह्या कार्यक्रमाला फक्त सगळ्यांच्या गाठीभेटी होतील म्हणूनच आली बरं का. आणि सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, खूप आनंद होतोय. माझे आणि आरूचे खूप लाड सुरू होते. सगळे आवर्जून आम्हाला बोलत होते. मुलं तर आमच्या अवतीभोवतीच बसून होते. मलाही खूपच मस्त वाटत होतं की 7 वर्षानंतरही माझ्याबद्दलची प्रेम व माया अजूनही बदलली नाही. सगळ्यांना एकच प्रश्न होता, तू कुठे असते? फोनवर तरी कॉन्टॅक्ट ठेवत जा, कोणाच्या कार्यक्रमाला सुद्धा येत नाहीस, वगैरे वगैरे वगैरे. असा असंख्य प्रश्नाच्या उत्तरानंतर मी जाऊन बसले मुलांमध्ये, कारण मला मोठ्या बायकांपेक्षा लहान मुलांमध्ये बसायला खूप आवडतं. आणखीन दुसरे सोयरे पण येणार होते, सो तिथली आमची जागा आम्ही रिकामी करून त्या दुसऱ्या सोयऱ्यांसाठी बसण्यास दिली आणि आम्ही टेम्पोमध्ये जाऊन बसलो. मग सगळ्यांची परत एकदा ओळख करून घेतली, कोण कोणत्या क्लासमध्ये आहे वगैरे, आणि खूप जुन्या आठवणी सुद्धा काढल्या. जणू मूड खूपच एन्जॉयफुल झाला. आपल्या लहानपणीच्या आठवणी काढल्या ना की खूपच भारी वाटते ना. आम्ही जिथे गेलो होतो ना, तिथे खूप सारे जणांचे कार्यक्रम होते. जिकडे तिकडे स्वयंपाकाची घाई होती आणि येणाऱ्या सोयऱ्यांचं वेलकम करणं चालू होतं. थोड्याच वेळात जेवणाची तयारी पण झाली होती, सो आम्ही पेटपूजा केली. जेवण करत असताना सुद्धा आमचे एवढे लाड करत होते ना की कोणी भाजी आणून दे, तर कोणी भाकरी डायरेक्ट भाजीत चुरून दे. असं मला तर खूपच भरून आल्यासारखं झालं की माझे आणि माझ्या आरूचे लाड किती चालू आहेत ते. आरूचे डॅडा आले नव्हते, कारण त्यांना दुसरीकडे इन्व्हिटेशन आलं होतं आणि दोघे पण जवळचेच होते, सो दोन्हीकडे जाणं गरजेचं होतं. म्हणून डिसाईड केलं की मी एका कार्यक्रम अटेंड करते आणि आरूचे डॅडा एक कार्यक्रम अटेंड करणार. कार्यक्रम झाला आणि निघालो घरी. इथे कार्यक्रमाला येत असताना तर आम्ही ॲटोनं आलो होतो, पण जाताना मात्र पप्पा सोडायला आले. आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. खूप मस्त होता आजचा दिवस. तर चला मग इथंच थांबू. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला खूप आनंद देऊन जाईल. चला, बाय.